केज शहरातील सर्वात रहदारीचा रस्ता काणेर रोड आणि याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रस्त्याचं काम बाकी आहे। ठीक आहे, काम बाकी असणं ह्यामध्ये विशेष जरी नसलं तरी ते कोणत्या वेळी आणि आपण पाहू शकतो। हे दृश्य आहे काणेर रोडच्या एकदम सुरुवातीला जो रस्ता आहे त्याचं पाणी साठलेलं आहे। सायलेन्सरमध्ये पाणी जातं आहे गाडीच्या विशेष म्हणजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हाच पोल आहे इथं आणि चक्क या ठिकाणी हा विद्युत प्रवाह आहे। लहान मुलांचा सुद्धा त्या ठिकाणी हात लागू शकतो। आपण बघू शकतो ही मुलं या खांबाला हात लावू शकतात आणि इथंच हा प्रवाह आहे। एकूणच अतिशय धोकेदायक अशा स्थितीमध्ये या मुलांना अशा प्रकारे या ठिकाणाहून जावं लागतं। आपण बघू शकतो ही लहान लहान मुलं आहेत आणि या खांबाच्या जवळून त्या जात आहेत। याचा अर्थ किती धोकेदायक स्थितीमध्ये हा रस्ता आहे। हे पाणी खरं तर छोटी कामं आहेत, पण वेळेत केली तर जनतेला त्रास होणार नाही। मात्र याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। काम होतात परंतु जनतेला त्रास दिल्याच्या नंतर कामं होतात, ही सगळ्यात या ठिकाणची गोष्ट आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आणि हा रस्ता सगळ्यात रहदारीचा आहे, जास्त रहदारीचा रस्ता आहे, तरीही अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे। जिथं जास्तीची रहदारी आहे त्या ठिकाणी प्रशासन आहे किंवा संबंधित यंत्रणा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या ठिकाणचा रस्ता किती महत्त्वाचा आहे। अनेक भागामध्ये जागोजागी सुटलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळं केजची ही अवस्था आपण बघू शकतो। हा सुद्धा एक प्रमुख भाग आहे। खेडेगावातून येणारे लोक विशेषतः कानडी लवरी असेल किंवा विडा येवता या भागातले नागरिक काणेर रोडनं या भागात येतात। मात्र आपण बघू शकतो याही भागामध्ये रस्ता पूर्णपणे नादुरुस्त आहे। ते काम पूर्ण नसल्यामुळे लोकांना या ठिकाणी ही खरं तर थांबायची म्हणा किंवा आपली वाहनं आणण्यासाठी प्रचंड मोठा त्रास होताना दिसत आहे। अशा प्रकारे केज शहरातील अनेक ठिकाणं आहेत जी महत्त्वाची आहेत, मात्र त्या ठिकाणाकडं प्रशासन असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल किंवा नगरपंचायत जबाबदार म्हणून असेल, कोणाचंही लक्ष नाही आहे। त्या ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागतो, हे मात्र खरं आहे। आपण पाहतोय ही नवीन रस्ता झाला आहे, मात्र रस्त्यावरचं पाणी या ठिकाणी आपल्याला साचलेलं दिसतंय। खरं तर या ठिकाणी टेक्निक एवढी पुढे गेलेली असताना या चुका होतात कशा, हा एक प्रश्न आहे। आपण बघू शकताय नवीन रस्ता आहे, आता हे जे रस्त्यावर पाणी थांबतंय हे कायम असंच राहणार आहे। ते कधीच कदाचित आपल्याला दुरुस्त झाले। आपण बघू शकता वाहनाने हे पाणी उठतंय, लोकांच्या अंगावर जाणार, ही परिस्थिती आता कायम राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे। अनेक ठिकाणी रस्ता नवीन झालेला आहे, मात्र त्या ठिकाणी अशाच चुका या ठिकाणी यंत्रणेनं किंवा संबंधित कंपनीनं केल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। हा कानडीचा अतिशय रहदारीचा रस्ता आपण पाहतोय आणि याच रस्त्याच्या अगदी सुरुवातीचा टप्प्यातलं थोडंसं काम या ठिकाणी बाकी आहे। काम बाकी असणं याच्यात गैर नाही, मात्र हे काम जे बाकी आहे पावसाळ्याच्या काळात आपण बघू शकतो गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये सुद्धा पाणी जात आहे। विशेषतः टू व्हीलरच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाताना दिसतंय, गाड्या बंद पडत आहेत काही ठिकाणी। फक्त काळजी घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण बघतोय की नेमकं कोणत्या वेळी कोणती कामं करावीत यासाठी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे। केजचा विकास होतोय, मात्र जनतेला त्रास देऊन विकास होताना आपल्याला दिसतोय। कामं होतात पण इतक्या विलंबानं होतात आणि अवेळी होतात, त्यामुळं निश्चित याचा लोकांना खूप मोठा त्रास होतो। आपण बघू शकता हा आहे काणेर रोडचा अगदी सुरुवातीचा भाग। रस्ता ठीक आहे कंपनीनं पूर्ण करत आणलेला आहे, मात्र थोडंसं काम बाकी आहे। हे थोडंसं कामच लोकांना खूप त्रासदायक ठरू लागलेलं आहे। आपण बघू शकता एकदम ज्या ठिकाणाहून हा काणेरी रस्ता मुख्य रस्त्याला भेटतोय त्याच ठिकाणी अशा प्रकारची ही अवस्था आहे। या ठिकाणाहून मुख्य महामार्गाकडून कानडीकडे जाताना काणेर रोड आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी आपण बघू शकतोय ही आहे या ठिकाणी वाहनांची अवस्था। टू व्हीलर जे आहेत त्यांच्या अगदी सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन अनेक वेळा गाड्या बंद पडत आहेत। कधीकधी अनेक लोक या ठिकाणी खाली पडून अपघाती झाल्याचं दिसतंय। एकूणच या ठिकाणी लहान मुलंसुद्धा शाळकरी मुलं आहेत, आपल्या सायकलवरून जाताना म्हणा किंवा इतर मुलं चालत जाताना त्यांना प्रचंड त्रास होताना या ठिकाणाहून दिसतोय। म्हणूनच म्हणायचं आहे की विकास होतो आहे पण जनतेला त्रास दिल्यानंतर ही जी अवस्था आहे केजची ही कुठंतरी बंद झाली पाहिजे। कारण सतत आपण बघतो अनेक ठिकाणी हीच रस्त्याची अवस्था आहे। विशेष म्हणजे हा काणेरी रस्ता आत्ताच झालेला आहे, मात्र अनेक ठिकाणी मध्यभागी पाणी साठू लागलेलं आहे। अर्थात नियोजन
किंवा जी टेक्निक आहे किंवा तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण न केल्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यावरच पाणी साठू लागलेलं आहे. आता ही अवस्था कायम राहणार आहे, कारण एकदा हा रस्ता झाल्यानंतर पुन्हा कदाचित याच्यावर दुरुस्ती होणं आता शक्य नाही आहे. एक तर सुरुवातीलाच कामं होत नाही आहेत कित्येक वर्ष, आणि त्यानंतर दुरुस्ती म्हणजे अगदी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो या टू व्हीलर्स या बाकी गाड्यांना या ठिकाणी थांबावं लागतं. कारण का की या रस्त्यावर सध्या तरी ठीक आहे, हे खरं आहे की रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. मात्र आम्हाला एकच सांगायचं आहे की लोकांचा त्रास कुठं आहे, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी कंपनीनं, नगर परिषदेनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याची काळजी घेतली पाहिजे की रस्ता बनत असताना तो तांत्रिकदृष्ट्या योग्य बनतोय की नाही याची काळजीसुद्धा या ठिकाणी त्यांनी घेणं गरजेचं. आपण बघू शकता विशेष म्हणजे या ठिकाणी हा जो पोल दिसतो आपल्याला मध्ये, या पोलची जी उघड्यावर पलीकडच्या बाजूला आपल्याला बघितलं तर उघड्यावर हे फ्यूज वगैरे आहे याच्यात. आणि ही जर एखाद्या लहान मुलानं चालता चालता याला हात लावला तर मोठा धोका होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जर अवस्था असेल तर निश्चित याचा नागरिकांना खूप मोठा त्रास होतो आहे. म्हणून शेवटी पुन्हा एकदा म्हणावं लागतं की केजचा विकास होतो आहे, परंतु जनतेला प्रचंड त्रास दिल्यानंतरच.